शेतकरी मित्रांनो, विटूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पिशोर या गावात आहोत आणि शिमला मिरचीच्या शेडनेटमध्ये आहोत. तर मागं आपण शिमला मिरची 15 दिवसाची असताना याच शेडनेटमध्ये एक व्हिडिओ बनवला होता. तर आज ही शिमला मिरची कंप्लीट 50 दिवसाची झालेली आहे आणि पहिला तोडा करण्याला माल रेडी आहे. तर पहिला तोडा करण्यासाठी असा माल उपलब्ध झालेला आहे बघा. जवळपास 250 ते 300 ग्रामपर्यंत फळाची साईज झालेली आहे आणि एका झाडाला कमीत कमी 2 ते 3 फळं रेडी आहे. वर सेटिंग बी चांगली आहे. तर आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लाल कोळी आणि थ्रिप्ससाठी जे मेजर औषधं लागतात, जे आलटून बलटून तुम्हाला शिमला मिरचीवर घ्यायचे आहे ते सांगणार आहोत. तर शिमला मिरचीला जरी सगळ्यात मेजर अटॅक जरी म्हटलं तर लाल कोळी आणि थ्रिप्स आहे शेतकरी मित्रांनो. आणि लाल कोळी आणि थ्रिप्ससाठी जर लाल कोळीसाठी 5 सर्वात महत्त्वाची औषधं मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाल कोळीसाठी काय करायचं माहिती आहे का, एक मॅजिस्टरचा 2 ml ने आपल्याला फवारणी करणं गरजेचे आहे. BSF कंपनीचं मॅजिस्टर हे कोर्टिवा कंपनीचं येतं. त्याच्यानंतर इंटरपीडची 2 ml ना प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी करणं गरजेचे आहे. ती बी आलटून पलटून करायची, दोन्ही एकत्र नाही करायची. त्याच्यानंतर लाल कोळीसाठी जरी म्हटलं तर आपण ओबेरॉन घेऊ शकतो बाहेरचं. ओबेरॉन 2 ml ने आपण फवारणी करू शकतो. त्याच्यानंतर लाल कोळीसाठी म्हटलं तर ओमाईट घेऊ शकतो. ओमाईट ही 2 ते 2.5 ml ने स्प्रे करू शकतो. त्याच्यानंतर जर वातावरण थंड असेल तर सल्फरही आपण वापरू शकतो 2 ग्रॅमनी लाल कोळीसाठी. आणि त्याच्यानंतर थ्रिप्ससाठी शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स जरी आपल्या मिरचीवर जास्त असला तसं ब्लॅक थ्रिप्सचा आता सध्या या मिरचीवर कुठल्याही प्रकारचं नाही, कारण की नियोजन शेतकऱ्यांचं चांगलं आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं या मिरचीवर थ्रिप्स तुम्हाला दिसणार नाही. आणि थ्रिप्ससाठी आपल्याला काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, तर लेसेंटा घ्यायचं आहे. बाहेर कंपनीचं लेसेंटा जवळपास अर्धा ग्रॅमनी 1 लिटर पाण्यासाठी. त्याच्यानंतर लेसेंटा किंवा गर्डा केमिकलचं तुम्ही पोलिसही घेऊ शकता. त्याच्यानंतर ट्रेसर येतं कोर्टिवा कंपनीचं. ट्रेसरही तुम्ही एका पंपासाठी समजा 7 ml या प्रमाणात वापरू शकता. त्याच्यानंतर बायो कीटकनाशकामध्ये जरी म्हटलं तर साविलचं सिलेक्ट 11 तुम्ही वापरू शकता लाल कोळी आणि थ्रिप्ससाठी, दोन्हीसाठी ते काम करतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारणीसाठी या सगळ्या फवारणीमध्ये तुम्ही कंटिन्यू निंबोळी अर्क वापरत चाला शेतकरी मित्रांनो. 10,000 ppmचं निंबोळी अर्क जरी वापरलं तर हे सकिंग पेचा जो अटॅक आहे तो सगळ्यात कमी उद्भवतो. तर शेतकरी मित्रांनो, हा पूर्ण 1 एकर क्षेत्रावर शिमला मिरची लागवड झालेली आहे आणि आपण लाल कोळी आणि थ्रिप्सचे मेजर औषधं तुम्हाला सांगितले. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण मिरचीचा प्लॉट तुम्हाला दाखवणार आहोत. मिरची आता 50 दिवसात कशी आहे, जवळपास 2 अशा पद्धतीत ही मिरची आहे शेतकरी मित्रांनो. आणि माल कसा लागलेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत पूर्ण प्लॉट आलेला आहे. जवळपास 50 दिवस पूर्ण झालेले आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला. आणि कुठलाही ब्लॅक थ्रिप्सचा आतापर्यंत अटॅक नाही राहिलेला आहे. बघा, आपण पिशोर गावामध्ये आहोत आणि बाबासाहेब जाधव यांचं शेत आहे. मागं आपण याचा एक व्हिडिओ बनवला होता 15 दिवसापूर्वी. आता आपण बघू शकतो अशा पद्धतीत माल आहे बघा. कमीत कमी 250 ते 300 ग्राम एका मिरचीचं वजन येणं अशा पद्धतीत आहे. आणि सेटिंग बघू शकता तुम्ही एका झाडावर कशा प्रकारे सेटिंग आहे. पूर्ण 3-3, 4-4, 5-5 फळं जवळपास माल रेडी आहे. आता पूर्ण प्लॉट आहे, तुम्हाला माल दाखवतो कशा पद्धतीत आहे. पूर्ण झाड असे. तर 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी 10,000 कलमा लागवड होणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून काय होईल, माल चांगला निघेल. आणि पाण्याचं नियोजन तुमचं व्यवस्थित राहिलं तर माल चांगलाच येतो शेतकरी मित्रांनो. फर्टिलायझर वगैरे बी व्यवस्थित देणे गरजेचे आहे. हा जो पूर्ण प्लॉट आहे हा एवढा अशा पद्धतीत पूर्ण माल लागलेला. आता या जवळपास या झाडाला 6 मिरच्या रेडी आहे बघा. हे बघा, पूर्ण प्लॉट असा आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता पहिलाच थोडा 2 ते 2.5 टन निघेल असं या शेतकरी मित्राचं म्हणणं आहे. हे 9,700 कलम 1 एकर क्षेत्रावर लागलेली आहे बघा. पूर्ण क्षेत्र असं आहे शेतकरी मित्रांनो. आपण फेब्रुवारीमध्ये हा व्हिडिओ काढतोय, फेब्रुवारी 2024. आपण पिशोर या गावामध्ये आहोत, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये.
पूर्ण 1 एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनी. आपण बघू शकतो बघा प्लॉट कसा जबरदस्त आलेला आहे शेतकरी मित्रांनो. शिमला मिरची जर लागवड करत असाल शेतकरी मित्रांनो तर थ्रिप्स आणि लाल कोळी महत्त्वाचे मेजर अटॅक आहे. थ्रिप्स आणि लाल कोळी आपल्याला कव्हर करणं गरजेचे आहे. त्यानंतर बुरीचाही अटॅक जास्त प्रमाणात होऊ शकतो शिमला मिरचीवर. पूर्ण प्लॉट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो. हे बघा कुठलाही थ्रिप्स आणि लाल कोळीचा अटॅक नाही आहे सध्या तरी. तर शेतकरी मित्रांनो आपल्या बिटूची शेती या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.